पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं. रोहित पवार. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. बारामतीची ही जागा बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केले. मात्र काँग्रेसने उमेदवार जाहीर करत बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आकाश मोरे यांना काँग्रेसने येथून उमेदवारी दिली. काँग्रेसच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार पार्थ पवार यांनी थेट इशारा दिलाय. तसेच काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल सुरू झालेला आहे असंही त्यांनी म्हटलं होतं. आता पार्थ यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून त्यांचे बंधू आमदार रोहित पवार यांनी सल्ला दिलाय. खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेस संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी पार्थ पवार यांचे चांगलेच कान टोचले आहेत. आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या प्रश्नावर स्मितहास्य करत नातवाला टोला लगावलाय. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पार्थ यांच्या वक्तव्यावर भूमिका मांडली. आता आमदार रोहित पवार यांनी देखील पार्थ यांना जमिनीवर राहण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही सत्तेत असला किंवा विरोधात असला, तुम्हाला जमिनीवर राहणं महत्त्वाचं आहे. काल पार्थने जे विधान केलं आहे ते योग्य नव्हतं. कुठे ना कुठे घाईगडबड होती. कुठलाही पक्ष असा संपत नसतो. सगळे पक्ष आपापल्या पातळीवर ताकद लावत असतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल बोलताना तो पक्ष संपला म्हणणं उचित नव्हतं, अशा शब्दात रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तसेच कालच्या विधानाबाबत आता जर पार्थला विचारलं तर तो कदाचित म्हणेल, काल थोडंसं मी बोलून गेलो, माझ्या म्हणण्याचा दुसरा अर्थ काढला वगैरे. पण त्याचं विधान योग्य नव्हतंच. ते विधान घाईगडबडीत केलेलं आहे. तरीसुद्धा काकी स्वतः असतील, भुजबळ साहेब असतील किंवा कोणी ना कोणी काँग्रेसशी बोलेल आणि काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा देखील रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. ते बघा, विषय एवढाच असतो की फॉर्म भरण्याची एक तारीख असते आणि फॉर्म मागे घेण्याची दुसरी तारीख असते. बऱ्याच मतदारसंघामध्ये फॉर्म भरत असताना लोक फॉर्म भरून जातात आणि नंतर फॉर्म मागे सुद्धा त्या ठिकाणी घेत असतात. त्यासाठी फक्त संवाद करायचा असतो, चर्चा करायची असते, परिपक्वता त्या ठिकाणी आपल्याला दाखवायची असते. आता कालचं स्टेटमेंट थोडंसं घाईगडबडीने झालेलं स्टेटमेंट आहे. तरीसुद्धा काकी स्वतः असतील, त्यांचे इतर नेते असतील, ते स्वतः भुजबळ साहेब वगैरे कुणी ना कुणीतरी काँग्रेसची त्या ठिकाणी बोलेल आणि काहीतरी मार्ग काढतील अशी आपण अपेक्षा त्या ठिकाणी करूया. परंतु पार्थ पवारांच्या या सगळ्या वक्तव्यावरती शरद पवारांनी देखील एका पद्धतीने नाराजी व्यक्त केली आणि टीका सुद्धा केली आहे. खरं तर असं म्हटलं पवारसाहेबांनी. तुम्ही सत्तेत असला काय, तुम्ही विरोधात असला काय, तुम्हाला जमिनीवर राहणं हे फार महत्त्वाचं असतं. काल पार्थनं जी स्टेटमेंट झाली ती योग्य नव्हतीच. कुठं ना कुठेतरी त्याच्यामध्ये घाई गडबड आपल्याला जाणवली. कुठलाही पक्ष तसा संपत नसतो. सगळे पक्ष आपापल्या लेवलला आपली ताकद त्या ठिकाणी लावत असतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल ते सुद्धा तो संपला वगैरे हे बोलणं तसं उचित नव्हतंच. आणि पार्थला सुद्धा अजून जाऊन तुम्ही विचारलं की कालच्या स्टेटमेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं, तर कदाचित तो म्हणेल नाही, काल थोडंसं मी बोलून गेलो, नाही तर माझ्या म्हणण्याचा दुसरा अर्थ काढला, कदाचित तो त्या ठिकाणी बोलेल. स्टेटमेंट योग्य नव्हतंच. तरीसुद्धा काकींच्या म्हणजे अजित काकांच्या पक्षाकडनं कुणी ना कुणीतरी काँग्रेसबरोबर बोलेल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.